स्वागत. सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकाल आमचा मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी बजागे, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल विनोदजी पाटील, त्यानंतर विनोदजी बजागे, दैवत वेलेकर जरूर काही चर्चा करतात की उद्याच्या शेड्यूलमध्ये आपण काय बदल करू शकतोय या स्पर्धेमध्ये. ती चर्चा सध्या सुरू आहे. परंतु जरूर या स्पर्धेचा आता मात्र पूर्णपणे सर्वत्र आता मात्र बोलबाला सुरू आहे आणि सातत्य टिकून ठेवलाय किरोली गावाने गणेशजी बजागे साहेबाने. आणि आज गणेशजी बजागे साहेबांच्या सोबतीला सन्माननीय साई शेठ बजागे सुद्धा आपण पाहत आहोत. या हंगामामध्ये जरूर त्यांना देऊया आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लक्ष आपण पाहिलं तर या ठिकाणी 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकामध्ये हा लक्ष्य ते पूर्ण केला जाऊ शकेल का. विनय पाटील आणि इथे सोबतीला पाहिलं तर विजय पाटील. कुठल्याही प्रमाणे सलामीवीरमध्ये चेंजेस मात्र आपण पाहत नाही. आणि एक सुद्धा कारण असू शकेल कारण मागील 2-3 स्पर्धा मी पाहिल्या विनय पाटीलच्या मिडल ऑर्डरला येत असताना मात्र तो थोडासा सास पडत होता. परंतु त्याचमुळे आता मात्र एज अ ओपनर म्हणून त्याचा मात्र वापर करतायत टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघ. पहिला चेंडू विजय पाटीलच्या बॅटमधून आला, फटका हवेत केला, डीप फिल्डर दरू तैनात आणि पहिला चेंडूवरती विकेटचं पतन झेल पकडलाय सागर पाटीलनं. जरूर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डरसाठी आपण या स्पर्धेमध्ये सन्मानित देविदाजी अंकुश घरत यांच्या माध्यमातून सिलिंग फॅन आपण देणार आहोत. परंतु मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये कार्यशील एक पारितोषिक पाहिलं. देवा टायगर देवलीच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डरसाठी रेफ्रिजरेटर दिला गेलं. त्या स्पर्धेमध्ये मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की या मालिकावीरासाठी असेल, परंतु आणि उत्कृष्ट फिल्डरसाठी तो मात्र फ्रीज दिला गेला. वेलकम जीडी अर्थात गोरखनाथ दिगाडकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहिलं आपण. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी विजय पाटील आणि तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपण पाहतोय लेफ्ट आर्म बॅटर अमित आलाय. आणि अमितनं पहिल्या चेंडूवरती ठोकलाय स्टँड अँड डिलिव्हर, अगदी स्क्रीनच्या डोक्यावरून जाणारा हा षटकार. पहा, पूर्वी आपण अमितचा खेळ पाहिला तर ह्या सामन्यामध्ये त्याची बॅटिंग आपण पाहायचो, परंतु या सत्रामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये अमितची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत असते. परंतु जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तेव्हा तो त्या संधीचं सोनं करत असतो. सध्या या असोसिएशनच्या अंतर्गत दुसऱ्या क्रमांकावरती सध्या संघ रँक करतोय. फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट आणि चेंडू फरार लॉंग स्टॉपच्या पलीकडे. पंचांचा वाईटचा इशारा आणि मिळतील एकूण 5 धावा. लक फॅक्टर ऑन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि सुरुवात पहा, गोलंदाज भावेश जोशीनं पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केली होती, परंतु त्याच्यानंतर अमित जसा मैदानाच्या आतमध्ये आला धावांचा वेग मात्र त्या ठिकाणी वाढला गेला, कारण षटकाराने त्यांनी आपल्या डावाचं खातं उघडलं गेलं आणि 5 धावा बोनसच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी मिळाल्या. आणि पुन्हा मात्र फटका अभेद केलाय. इथे मात्र शत्रशेख चेंडूकडे जाण्यापर्यंत पुन्हा सागर पाटील करतो आणि पुन्हा एक जबरदस्त झेल, स्कायर झेल आणि सामन्यातील दुसरा झेल पकडत असताना सागर पाटील. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे सागर पाटीलचं, कारण अशा झेल पकडण्यासाठी तुमच्यावरती स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे. आणि ते कॉन्फिडन्स पाहिलं आपण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं आणि एकेर
त्या ठिकाणी अमितच्या केलीवरती अंत लावण्यामध्ये भावेश जोशीला मात्र अखेर यश मिळाला आणि 11ला 2 फलंदाजी ते मात्र गमावले टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाने. विजय पाटील शून्यावरती बाद झाला. विनय पाटील आतापर्यंत एकही चेंडूचा मात्र खेळ करण्यासाठी संधी मिळाली नाही. त्यानंतर अमित बाद झाला. अमितनं 6 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. 2 चेंडूचा त्याने सामना केला आणि त्या मात्र 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मिस्टर मानव म्हात्रे. ते सुदेश आहे. भावेश पुन्हा एकदा हो फक्त टर्न केला हव्यात. व्हॉट अ कॅच. त्या फिल्डरला सुद्धा ठाऊक नाही की मी आज झेल पकडलाय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. फलंदाज मात्र ज्या पावलाने सुदेश मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलाने त्याला मात्र माघारी परतावं लागेल. आहे कहाणी ही लाख मोलाची, कोरोना कालामध्ये नाय हानी होऊ दिली गावा. नवीन फलंदाज पियुष पाटील आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि पाहू शकतो पियुषला मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी भावेश जोशीनं बीट केलं. एक पारितोषिक आलेलं आहे टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघासाठी. जर कुठल्याही फलंदाजाने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर ग्रामपंचायत आमनेपडाचे माजी उपसरपंच सन्माननीय योगेशजी जाधव आणि प्रसिद्ध उद्योजक संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला मात्र दिलं जाणार आहे. अजूनही पहिल्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावरती पाहतोय, परंतु या चेंडूची लाईन पाहावी लागेल. जरूर उमेश केणे सर आमच्याकडे टर्न होत आहेत, म्हणजे हा स्वेअर चेंडू असेल. व्हाईटच्या स्वरूपात सिंगल तर ते मात्र अजूनही खर्च केली. खूपच लॉंग षटक सध्या आपण पाहतोय गोलंदाज भावेश जोशीचं. आतापर्यंत 12 धाबा धाफलकामध्ये लागल्या गेल्या. लक्ष आहे 45 धाबांचं आणि अजूनही विजयासाठी 33 धाबांची ते जरूर आपण पाहत आहोत पीसी संघाला. ही लेंथ चांगली आहे. फिंगर रोल केलं चेंडू पडल्यानंतर पाहिलं अचानक चेंडूला मात्र टर्न प्राप्त केला, काटा घेतला आणि वलन घेत असताना मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये भावेश जोशीनं एकूण सफलता जर पाहिल्या तर 3 सफलता प्राप्त करत 12 धावा खर्च केलेल्या आहेत. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 33ची गरज आहे. टीम योगेश 11 आमने बस संघाला जो संघ जिंकणार आहे तो संघ मात्र पुढील सामन्यामध्ये एनके स्पोर्ट खांडवल संघाच्या विरोधात खेळणार आहे. म्हणजे लकी ड्रॉच्या माध्यमातून आज क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये जय हनुमान खांडवल बस संघाने मात्र प्रवेश निश्चित केला आहे आणि तो सामना असेल आय थिंक त्यांच्या अंदाजामध्ये पाहिले तर 3रा आणि या सत्रामध्ये 3रा सामना त्यांच्यासाठी आपण जर पाहिले तर कारवेसर अनेकदा अनलकी ठरलेला आहे. परंतु आज पाहूया क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये त्या संघाचा या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स कशाप्रमाणे आज पाहायला मिळू शकेल. MB लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण पाहतोय पूर्णपणे चित्रीकरण, अतिशय सुंदर टेलिकास्ट आणि खास करून त्यांची आज आपण क्लॅरिटी पाहिली. साफसुथरं टेलिकास्ट आपण पाहत आहोत. दुसऱ्या षटकाला मात्र पाहतोय गोलंदाज सागर पाटील. त्या सागर पाटील पहिल्या षटकाच्या खेळामध्ये 2 झेल अतिशय चांगल्या प्रमाणे पकडले, परंतु इथे मात्र पाहू शकाल विनाने पाटीलची आय थिंक विकेट धोक्यात होती, परंतु शॉर्ट दरम्यानच्या फिल्डरला चेंडूने दिली हुलकावणे आणि चेंडू फरार. डेप दरम्यानच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. या स्पर्धेतील 50वा चौकार फलंदाज विनय पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु हा कॉन्फिडन्स वाढवणारा फटका नव्हता, परंतु तिथे नशिबाची साथ मिळाली. चेंडूने मात्र त्या ठिकाणी फिल्डरला हुलकावणी दिली, परंतु नशिबाचा धाबा इथे मात्र स्कोअर कार्डमध्ये मात्र 8 केल्या गेल्या. 16 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सामना सध्या आपण पाहतोय.
इथे मात्र पुन्हा चेंडू हवेत, परंतु विकेट किपर प्रशांत बजागेने मात्र चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न केला नाही. हा आश्चर्याचा धक्का आहे. देवेंद्र सुद्धा पाहू शकाल भरपूर निराश आहे. जरूर हाफ चान्स होती, परंतु तुम्हाला पूलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न तिथे करावा लागतील, कारण विकेट्स आय थिंक विनय पाटील जी होती आणि त्या विनय पाटील मात्र जिवंत तिने किती धोकादायक असेल. सरळ पण लॉफ केलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून एक जरी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये पुन्हा देवेंद्र वेगाने चेंडूवरती झेपावलाय. रनआउटची सुद्धा संधी होती, परंतु दोन्ही फलंदाजामध्ये मात्र थोडीशी अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या क्षणाला 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चाच पडतायत दोन्ही फलंदाज, म्हणजे संकेत आहे की एखादी विकेटची ते मात्र योगेश शिलवण आमने बस संघाला इथून मिळू शकते. परंतु विनय पाटील जास्त वेळ शांत बसणार नाहीये. तुम्ही त्याच्या झोन मध्ये चेंडू जर पाठवला तर आय थिंक त्याला तो डिपॉझिट करू शकतो बॉर्डर लाईनच्या पलीकडे आणि येतो या षटकार. आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय रे, सपनानं आईलाय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय रे, सावरी देव माझा नवसाला पावलाय रे, सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. विनय पाटीलसाठी कुठलीही सीमारेषा लांब नाहीये. तुम्ही किती सीमारेषा त्याच्यासाठी लांब ठेवा, ती सीमारेषा ओलांडण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे. आणि पहा पुन्हा एकदा खराब चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती पुन्हा फुल टॉस वसूल केलाय. बॅक टू बॅक दुसरा विकेट, सिक्सर. या षटकाराच्या सहाय्याने एकूण 30 धाबा धाफटक्यावरती लागल्या गेल्या. आणि पहा राकेश पाटील अजूनही मात्र सागर पाटीलचा कॉन्फिडन्स वाढवतोय की हरी अप, कम ऑन बॉईज, कारण अजूनही विजयासाठी 15 धाब्यांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 15 धाब्यांची गरज. अजून एक स्टँड अँड डिलिव्हर, क्या बात है, वाह भाई, सॅल्यूट फॉर दिस बॅटिंग विनय पाटील. बॅक बॅक होतो भक्तांचं समाधान, होतो भक्तांचं समाधान, होतो भक्तांचं समाधान. देव कृपेनं आज भल झालं माझं दिसय सुखाचं धावलाय रे, देव कृपेनं आज भल झालं माझं दिसय सुखाचं धावलाय रे, सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. अशा प्रमाणे जर
गोलंदाजी जर इथून जर झाली योगेश चिरवण आमने बस संघाच्या वतीने तर इथून सुद्धा मात्र या सामन्याला मात्र ते कलाटणी देऊ शकतात, कारण त्यांच्याकडे अजूनही मात्र पाहिले तर 9 धावा वाचवण्यासाठी या ठिकाणी पुरेशा आहेत आपण म्हणू शकतोय. परंतु चमत्कारी गोलंदाजी तुम्हाला मात्र या ठिकाणी करावं लागेल. नवी फलंदाज साहिल आलाय 5व्या क्रमांकावरती. 11 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. आणि पाहू शकाल या ठिकाणी सुद्धा एस्ट्याच्या रोखोना हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डावा स्टिकचा चेंडू मात्र बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी खर्च केली गेली. खास करून या धावसंख्येवरती आय थिंक या एस्ट्राच्या धावा ज्या आहेत त्यांच्यावरती तुम्हाला मात्र रोख लावावं लागेल. तुम्ही तर या धावा एक्स्ट्रा खर्च केला तर आय थिंक जो लक्ष्य आहे तो अजूनही सोपं ठरू शकेल पीसी संघासाठी. त्यासाठी तुम्हाला कंट्रोलफुल गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पहा, ही लाईन जर तुम्ही जर मेंटेन केली तर जरूर तुम्ही प्रत्येक फलंदाजाला बीट करू शकता, कारण पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे पाहिला तर खाली राहिला आणि बायच्या स्वरूपात तिथे मात्र एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. धाबा कशा येतात हे महत्त्वाचं नाही. पीसी संघासाठी आता मात्र त्यांचे चाहते आता मात्र एकच त्यांचा ध्येय आहे की धाबा येणं गरजेचं आहे आणि त्या धाबा आता मात्र पाहायला मिळतात सिंगलच्या माध्यमातून. परंतु विनय पाटीलची विकेट धोक्यात, कॉटन बॉलची शक्यता नाकारता येणार नाही आणि राकेश पाटीलने ती विकेट प्राप्त करून दिली. काय जबरदस्त खेळ तिथे साथ करतोय. छोटा पॉकेट आणि बडा धमाका. देव माझा नवसाला पावलाय सावरी देव माझा नवसाला पावलाय, सावरी देव माझा नवसाला पावलाय. दुसरी विकेट्स प्राप्त केली राकेश पाटीलनं आणि अखेर 5 धक्के आतापर्यंत या ठिकाणी पीसी संघाला लागले गेले. साहिलच्या सोबतीला आता मात्र पाहूया कोणता फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळू शकेल, परंतु थोडीशी घाई करायची आपण, जास्त वेळ घेऊ नका. मयूर पाटील जे लेजेंड आहेत टॉस बॉक्समध्ये विनय सांगितलं होतं की विजय पाटील असतील, मयूर पाटील असतील, त्यांच्याकडे अनुभव आहे आणि जरूर त्यांचा अनुभव आमच्या संघाला मात्र अनेकदा फायदेशीर होत असतो. परंतु आज पाहूया या ठिकाणी मयूर पाटील प्रेशर सिच्युएशनमध्ये कशा प्रमाणात मात्र खेळ सादर करेल, कारण चेंडू आपण जर पाहिले तर या ठिकाणी शिल्लक आहेत 9 आणि धावांची आवश्यकता आहे 7. राकेश पाटीलला सामना जिवंत ठेवला असं म्हणावं लागेल विनय पाटीलचे विकेट्स प्राप्त करून, कारण विनय पाटील एक वेगळ्याच मूडमध्ये होता. परंतु इथे मात्र मयूर पाटीलला टप्पा ओळखला आणि फक्त दिशा दाखवली आणि चेंडू चला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी चौकार. थोडीशी चुकीची लाईन तिथे मात्र मेंटेन केली राकेश पाटीलने. डाबा स्टिकवरती चेंडूची हाताळणी केली, थोडीशी आपटी दिली आणि त्याचमुळे मात्र पाहू शकाल सहजपणे मयूर पाटीलला मात्र त्या ठिकाणी संधी मिळाली, वेट मिळाला आणि त्यानंतर पाहू शकाल वेट अँड पुश आणि बाउंड्री तिथे मात्र शोधली गेली. फक्त 3 आता धाबींची आवश्यकता आहे विजयासाठी. इथे मात्र बा सेन्सिबल क्रिकेट, कारण मयूरला माहिती की इथून सुद्धा आपण जर सिंगल धाबा जरी जोडल्या तरी सुद्धा आपण त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतो आणि त्याच अनुषंगाने मात्र फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि या वेगानं धाव कंप्लीट केली गेली. या 2 धावांनी पाहू शकाल संघाची धावसंख्या येथे सिंगलनं 43 वरती पोहोचली गेली आणि विजयासाठी आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक. पुन्हा मात्र तिथे ड्राईव्ह केलाय, परंतु पाहू शकाल शॉर्ट मिड ऑफला फील्ड डायरेक्ट हिट आणि फलंदाज फिट, फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर साहिल. देवाची फेरी होते गावात देवाची फेरी, होते गावात देवाची फेरी. भोल्या भक्तांच्या हाकेला धावून देव गावाचं रक्षण करी, देव गावाचे रक्षण करी, देव गावाचे रक्षण करी. ठेवी तो छाया लावी तो माया मनाला साऱ्यांच्या भावलाय ग. ठेवी तो छाया लावी तो माया मनाला साऱ्यांच्या भावलाय ग. सावरी देव माझा नवसाला पावलाय र. सावरी देव अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये आता मात्र विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. आणि एकूण आपण जर विचार केला तर पीसी संघाने तब्बल 6 विकेट्स गमावले आणि आता मयूर पाटीलच्या सोबतीला पाहू शकाल नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये
मानव 8व्या क्रमांकावरती आलाय. परंतु गोलंदाज मयूर आता मात्र या ठिकाणी एखादा चमत्कार मात्र करेल का, की 6 चेंडूमध्ये 2 धावांचं संरक्षण इथे मात्र त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळू शकेल का. प्रेशर फलंदाजावरती असेल, प्रेशर गोलंदाजावरती असेल आणि प्रेशर जे आउटपुट फिल्डर जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा मात्र या परिस्थितीमध्ये आपला प्रेशर पाहायला मिळतोय. आय थिंक तुकाराम जे फिरांगणे जे आमचे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत त्यांचे प्रिय मित्र आहेत मयूर पाटील. हो फटका हवेत होता, परंतु पाहू शकाल कुठलाही फिल्डर मात्र आय थिंक शॉट कव्हर पॉइंटला उभा नव्हता आणि त्याच अनुषंगाने मात्र डीपवरून जोपर्यंत फिल्डर मात्र चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत एक धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि सिंगलच्या वतीने स्कोर आर लेवल 44 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि फक्त विजयासाठी आता मात्र एका धावीची आवश्यकता. 5 चेंडू शिल्लक आहेत. कुठेतरी फिल्डिंगमध्ये आज भरपूर चुका झाल्या योगेश शिलेवड आमने बस संघाच्या माध्यमातून आणि त्याच चुका मात्र त्या संघाला भवल्या गेल्या अशा आपण जरूर आठवणी या उल्लेख करू शकतोय. आणि इथे मात्र पाहू शकाल अजून एक चांगला चेंडूची फेकी प्रयत्न करतायत. अजूनही जर पाहिली तर बॉडी लँग्वेज पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर निगेटिव्ह विचार जर केले तर मात्र आय थिंक जीवनामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. आणि तेच कार्य सध्या आपण पाहतो योगेश शिलेवड आमने बस संघाच्या वतीनं सिंगल धाव त्यांना वाचवायची आहे आणि त्या धावेचा वाचवण्यासाठी मात्र प्रयत्न सध्या सुरू आहे. 4 मध्ये आता मात्र एका धावेची गरज. ओ पुन्हा पाहू शकतो तिथे रनची संधी असेल आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पंच जे आपण पाहतो भुयाल सर त्यांनी आता मात्र टीव्ही पंचांकडे इशारा मात्र दाखवलाय. परंतु पाहू शकाल ज्या अनुषंगाने मानव आता मात्र माघारी चाललाय की त्याच्यावरती त्याचा स्वतःवरती विश्वास आहे की नाही, परंतु अजूनही निर्णय येणं बाकी आहे. किंवा नाही तर त्याला मात्र ठाऊक असेल की ही धाव कंप्लीट आहे, इथे जास्त वेळ उन्हामध्ये राहून काही मात्र त्याचा काही उपयोग होणार नाही. ह्या सुद्धा त्या ठिकाणी एखादी गोष्ट असू शकेल. परंतु पंच दैवत वेलेकर सध्या कंट्रोल रूममध्ये आहेत, जरूर पाहणीशा करतायत की ही सिंगल धाव कंप्लीट आहे की नाही, की अजूनही मात्र नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये ही धाव जोडण्याकरिता यावं लागेल. सस्पेन्स आहे. एका बाजूला पाहू शकाल दोन्ही फलंदाज चर्चा करतायत, दुसऱ्या बाजूला आमची दोन्ही पंच आता चर्चा करतायत आणि त्यांच्या मधोमध सेंट्रलला योगेश शिलेवड आमने संघ अजूनही मात्र त्या ठिकाणी रणनीती आखतायत. धाव पूर्ण आहे म्हणजे आज सामना जिंकला टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पिचे संघाना. सो अभिनंदन अँड हार्ड लक टीम योगेश शिलेवन आमने ब. चला आपण देऊया सामनावीर पुरस्कार ज्यांनी 45 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक 24 धावांची तुफानी केली साकारली आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली. क्या बात आहे विनय पाटील. आणि या कॅप्टनला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा नाणेफेकीसाठी या नंतर तो सामना असेल गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे विपक्ष NK स्पोर्ट खांडवल. सन्मानित विनोदजी पाटील आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करू. जी आकर्षक ट्रॉफी आहे जी आम्हाला MD साहेबांच्या वतीने लाभलेली आहे. भावेश गणेश बाजाराच्या वतीने आम्हाला कॅप लाभलेला आहे. मी GDला विनंती करतोय गोरखनाथ दिगाडकरला की आपल्या शुभ हस्ते ही कॅप वितरित करा. आणि प्रदीप श्रीनिवास पाटील याच्या वतीने आम्हाला शीत पे लाभलेला आहे. मी विनोद रायटी एकदम बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शीत पे आपण वितरित करूया. आणि जाऊया आपण आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅचकडे आपण नाणेपैकी संपन्न करणार आहोत. आणि नाणेफेकीसाठी आपण सन्माननीय गोरखनाथ दिगाडकर आपल्यास विनंती करतो की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी संपन्न केली जाणार आहे.
प्रत्येकी 4 षटकांचा सामना आहे दोन्ही टीमच्या माहितीसाठी. एका बाजूला गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान आय थिंक एनके स्पोर्ट खांडवल संघ आहे. हेड असा कॉल आहे परंतु टेल आलेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी पीसी संघाने. पाहुण्यांचा आभार. आय थिंक टॉस विनिंग संघटनेला शीतपेय आहे आपण देणार आहोत जे आम्हाला केरोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय हनुमानजी भटागे यांच्या वतीने आम्हाला शीतपेय लाभलेला आहे. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विनय, आतापर्यंत जो खेळ तुमच्याकडून झालेला आहे त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात का? नाही, थोडा आम्हाला बॉलिंगमध्ये पण चेंजेस करावे लागेल आणि बॅटिंगमध्ये पण. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की गोलंदाजीमध्ये आमच्याकडून चुका होत आहेत, परंतु ही चूक प्रत्येक सामन्यामध्ये तुमच्यासाठी चांगली नसणार आहे. कारण समोर संघ आपण जर पाहिले तर एनके स्पोर्ट खांडवल संघ आहे. टॉस जिंकला काय करायचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. विनय, तुला काय वाटतं की गोलंदाजासाठी फलंदाजांसाठी दोन्ही पण. आणि तुम्ही त्या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगला वापर केलाय तर प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील? 40च्या आत. जर तुम्ही असोसिएशन अंतर्गत दुसऱ्या क्रमांकावर रँक करताय परंतु मागील 3-4 स्पर्धा जर पाहिल्या तर हवी तशी तुमची कामगिरी होत नाहीये. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय बदल झालाय? पोरं जॉबला असतात, प्रत्येक जण प्रॅक्टिसला येत नाही त्याचंच. आणि ALPL साठी काय संदेश देशील या स्पर्धेच्या माध्यमातून? ALPLला जेवढे पण यंग प्लेअर आहेत त्यावेळी चांगला परफॉर्मन्स करावा. जरूर. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. एज अ आयकॉन म्हणून ओमकार, बॅटिंग करायच्या 4 षटकाची लढत आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहेस? 50-55. आपले जे खेळाडू नेहमीच उतरत आहेत तेच आहेत की या महत्त्वाच्या सामन्यामध्ये काय आम्हाला बदल पाहायला मिळू शकेल? नाही, जे टीम ऑलरेडी आहे तीच. आणि एक्झॅक्टली जास्त तुम्हाला कोणत्या खेळाडूकडून अपेक्षा आहेत? जर तुम्हाला पीसी संघाला जर चांगला खरतर आव्हान निर्माण करायचं असेल तर? विनोद पाटील, आमचे डबल रोल आणि सौरभ पाटील. तुम्ही या मॉर्निंग सेशनमध्ये पहिला सामना जिंकला होता आणि त्यानंतर तुम्हाला भरपूर ब्रेक मिळाला. त्या ब्रेकमध्ये काय चर्चा तुम्ही केली? काय प्लॅनिंग आय थिंक सुजित पाटीलने तुम्हाला काय धडी दिलेले आहेत? त्यांनी ते सांगितलं आपलं 100% द्यावं सर्वांनी. आणि या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? हां, आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि आयोजन खूप सुंदर आहे. जरूर. तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. मित्रांनो, जरूर आपण नाणेपैकी नुकतीच संपन्न केली. टॉस जिंकला गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक, आमचे ज्येष्ठ समालोचक व्हॉइस ऑफ निंबवली मनोज खारवे सर. थँक्यू सो मच. Yes, sir. Thank you so much, Voice of PTC, Voice of Amni Leonard Cricket Association, Mr. योगेश पाटील सर. रसिको, आपण पाहताय सावरीदेव चषक 2025 ही स्पर्धा आणि पाहता पाहता पहिला दिवस सुद्धा आत्ता आपण यशस्वी पद्धतीने पार पाडतोय. अगदी संपण्याच्या मार्गावरती आहे. 2 पाऊल फक्त दूर आहोत आपण आजचा दिवस पूर्ण करण्यासाठी. जरूर मित्रांनो, या ठिकाणी एक पारितोषिक आलं होतं पीसी संघासाठी. करत कुठल्याही फलंदाजाने जर 6 हॅट्रिक पूर्ण केली तर ग्रामपंचायत आमनेपाडाचे माजी उपसरपंच सन्माननीय योगीजी जाधव आणि संदीपजी जाधवच्या वतीने 2000 रुपयाचे पारितोषिक. तर विनय, आय थिंक ते आमच्याकडे पे आहेत. सामना संपन्न